काही चुकलं तरी सॉरी, तूच माझा कारभारी, मी तर हक्काने तुलाच माझी जान मानलं. निब्बी निब्बा जशी स्टोरी आपली, वाट थोडी थोडी मला हीच की आली, मी तुझं नाव घेतलं. हे गाणं शूट करत असताना सृष्टी तुझे डोळे आले होते, राईट. पण तू विश्वासला न सांगता त्याच्या डोळ्यात डोळे घालून शॉट दिले आणि नंतर हे त्याला सांगितलं गेलं की बाबा तुला डोळे आले. का केलंस असं तू त्याच्याबरोबर? मग सॉन्ग मध्ये तो माझा पार्टनर होता ना, मग मी एकट्याने का सहन करा. त्यांनी पण माझे दोघं आर्टिस्ट सोबत काम करते, सो जे मी एक्सपिरियन्स करते त्यांनी पण एक्सपिरियन्सेस घेतले पाहिजे. सो म्हणजे तू इंटेन्शनली केलं. हे ऍक्च्युली हिचे डोळे आलेले आहेत किंवा इन्फेक्शन झालेलं आहे हे मला सगळ्यात शेवटच्या सीनला कळलं. मला ते सुरुवातीला नाही कळलं. हा एक्स्ट्रीम झालं होतं. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा घरी गेलो ना तेव्हा दुसऱ्या दिवशी माझे डोळे आले. अच्छा, म्हणजे आले तुझे डोळे? डेफिनेटली आले. आणि 8 दिवस मला सगळे शूट, माझे 2 गाण्याचे शूट होतं ते दोन्ही गाण्याचे शूट कॅन्सल केलं. मी रोज फोन करून शिव्या द्यायचो. म्हणजे तो लिटरली त्याने मला पिक पाठवला आणि मेसेज पाठवला की बघ ब्रो तुझ्यामुळे एवढं मला डोळे वगैरे आले. ते मी म्हटले एन्जॉय. वा, थँक्स टू सृष्टी. एक्झॅक्टली. मी तिला रोज फोन करून मी बोलायचो किंवा मेसेज करायचो आणि मग ती मला सांगायची हे औषध टाक ते औषध टाक. एक्सपिरियन्स थोडं गिल्ट पण होते ना मला. अरे कुठेतरी तिला वाटणार ना की माझ्यामुळे आलं बिचाऱ्याला. एक्झॅक्टली. नाही, हे कधी झालं माहितीये का, मी शूटला आलो होतो आणि आपण ते मार्केटमध्ये जाण्याआधी आम्ही एक ठिकाणी बसलो. त्या मला वाटतं दूधवाल्याकडे का कुठे तिकडे हिने मला सांगितलं की माझे ना डोळे येत आहेत असं मला फील होत आहे, डोळे आले आहेत माझे. तोपर्यंत मी पण बघून झालो होतो. तर माझ्या डोक्यात ते शपथ मला पण येतील का काय. नंतर विचारलं तू विश्वासला सांगितलं काय? नाही सांगितलं. म्हटलं वा. आणि कोणीच सांगितलं नाही त्याच्यानंतर तुला. एक्झॅक्टली. खरंच नव्हतं सांगितलं. बेसिकली होतं काय की डोळे जे येतात ते मलाही कधी आले नाही आणि घरी कधी आले. सो मला माहितीच नव्हतं. आणि मला ना असं मी नेहमी म्हणे आपण एक असतो ना की यात मला कधीच डोळे आले नाही आणि मी खूप खुश होते त्या बाबतीत. सो मी बोलले की जे दुखतंय वगैरे तर नॉर्मल काहीतरी इन्फेक्शन वगैरे असेल. ते नंतरून मला सुद्धा ते कळलं की हे मला ऑफिशियली डोळे आता आलेत असं. मग ते ऑफिशियली मी त्याला दिले. वा 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 वा. तर सृष्टी, हे तू स्वतः नाशिककर आहेस, राईट. तर हे गाणं ज्यावेळी आलं त्याला हो म्हणण्याचं कारण काय होतं? की हे छान गाणं आहे, रोमॅन्टिक गाणं आहे, त्यामुळे की नाशिकला शूट करणार आहे म्हणून? खूप म्हणजे असं दुविधेचा क्वेश्चन आहे हा. बट मी जेव्हा गाणं ऐकलं तेव्हा मला माहिती नव्हतं की हे शूट नाशिकला होणार. मला स्टोरीच माहिती नव्हती. आणि मी संजू सोबत आधी पण 2-3 गाणे गेले. तो खूप चांगला फ्रेंड आहे माझा. सो त्यांनी मला जेव्हा सांगितलं की असं असं गाणं आहे, तर मी एक गाणं केलेलं लव्ह यू नायर. ते मला एकदम तसं वाईब देणार होतं आणि एकदम कनेक्टिंग वाटलं. सो मी त्याला हो बोलली. बट मी बोलली आणि एकदम रॅन्डम होतं ते की 3-4 दिवसाआधी त्यांनी मला सांगितलं असं असं गाणं करायचं आहे आपल्याला वगैरे आणि लगेच शूट लागणार होतं. सो नेक्स्ट डे मला त्यांनी सांगितलं आणि तेव्हा मी थोडं 50-50 मध्ये होते की ठीक आहे गाणं वगैरे छान आहे पण बघूया डेट्स वगैरे कसं होतं काय असं. पण जेव्हा मला मनीषनी स्टोरी सांगितली की ही अशी अशी आहे आणि आपण असं शूट करणार आहे आणि त्याच्यात असं दिसणार आहे हे दिसणार वगैरे, म्हणजे बुधा हलवाई ऐकूनच मी इतकी अट्रॅक्ट म्हणजे डॉन झाली ना त्या सॉंगला की मी म्हटलं नाही आता मला हे डेफिनेटली करायचं आहे कारण माझी सिटी दिसणार आहे आणि त्याच्यात मग मी दिसणार आहे असं. म्हणजे थँक्स टू बुधा हलवाई दे. ह्याच्या पाठचं कास्टिंगचं तुला मी एक बॅक स्टोरी सांगतो. डोरलं ज्यावेळी गाणं कन्सिव्ह झालं ना त्यावेळी शूटच्या खूप आधी गाणं फायनल झालं, सगळं झालं आणि शूट डिले होत होतं कारण आम्हाला फिमेल कास्ट भेटत नव्हती, सापडत नव्हती जशी ती पाहिजे त्या रोलसाठी. जी चपी मुलगी पाहिजे, ती जी पाहिजे ना एनर्जी पाहिजे तिच्यात, ती सापडतच नव्हती. आणि संजूने ऑप्शन्स दिले पण नाही आवडले तर ते मी रिजेक्ट केले. मग संजूने मला वाटतं शूट शेड्यूल झालं की ठरलं आमचं की आबा आपण करणार आता शूट, काही झालं तरी शूट करणार. आणि 5-6 दिवसापूर्वी त्याने मला सृष्टीचं फोटो पाठवले आणि मी म्हटलं अरे ही चांगली आहे, मग तू का नाही पाठवली? अरे नाही मला वाटलं हे आपल्या इकडचीच आहे, लास्टला नाही झालं तर मी हिचा पाठवेन. म्हटलं हे काय शेवटपर्यंत लटकणं काय मराठीत म्हणे ना काकीत कळसा. मी बोललो त्याला, म्हटलं तुला माहित होतं मग का नाही पाठवलं? बोला नाही मी बघत होतो तुम्हाला दुसरे ऑप्शन्स आवडतात का. सो तुझ्या ना नशिबात होतं डोरलं मध्ये नाशिक मध्ये शूट होणं. आणि माझ्याही नशिबात होतं की पहिली 2 गाण्यामध्ये मीच असावं म्हणून. क्या बात आहे, क्या बात आहे.